शतकात फ्रेंच तत्वज्ञानी रेने डेकार्ट याने एक सिद्धांत मांडला की कोगिटो अर्गो सुम। या लॅटिन वाक्याचा अर्थ आहे मी विचार करते त्या अर्थी माझं अस्तित्व आहे। सानिया यांचा अशी वेळ हा कथासंग्रह वाचत असताना मला डेकार्टच्या या सिद्धांताची सारखी आठवण होत होती। डेकार्टने जरी हा सिद्धांत व्यक्तीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मांडला असला तरी या कथा वाचताना आधुनिक भारतीय समाजातील स्त्री जसजशी अधिकाधिक विचारक्षम होत गेली तसतसे तिचे आत्मभान जागृत होत गेले याची प्रचिती येते। आज ग्रंथयात्रेच्या 99व्या भागात आपण सानिया यांचा हा कथासंग्रह समजून घेणार आहोत। सानिया यांचे पूर्ण नाव सुनंदा कुलकर्णी। त्यांचा जन्म सांगलीला 1952 साली झाला। अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबई या शहरातून त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर पुणे विद्यापीठातून B.Com आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी M.Com केलं। काही काळ त्यांनी मुंबईत वोल्टास कंपनीत नोकरी केली। लग्नानंतर त्यांचं चेन्नई, बेंगलोर, भुवनेश्वर या शहरात वास्तव्य झालं। अमेरिका, इटली, चीन, जपान, जर्मनी, पाकिस्तान, फ्रान्स या देशांचा प्रवासही त्यांनी केला। 1968 साली हरवलेली पाऊलवाट ही त्यांची पहिली कथा श्री साप्ताहिकात प्रसिद्ध झाली। त्यानंतर त्यांनी सातत्यानं कथालेखन केलं। स्त्री, मनोहर, किर्लोस्कर, युगवाणी, सत्यकथा, मौज अशा अनेक नियतकालिकांमधून सानिया यांच्या कथा प्रसिद्ध होत राहिल्या। कथासंग्रह, दीर्घकथासंग्रह आणि कादंबऱ्या अशी त्यांची एकूण 16 पुस्तके प्रकाशित झाली। अशी वेळ हा त्यांचा कथासंग्रह 2010 साली प्रकाशित झाला। या संग्रहातील पहिल्याच कथेचं शीर्षक आहे लेखकाची अर्धी गोष्ट। चांगली नोकरी, मनासारखं स्वतःचं घर, बायको, मुलं असलेल्या बऱ्यापैकी यश संपादन केलेल्या एका लेखकाची ही गोष्ट आहे। एक लेखक म्हणून त्याने जाणीवपूर्वक आपलं व्यक्तिमत्व सजग घडवण्याचा प्रयत्न केला आहे। ठरवून बायकोला समान वागणूक दिली आहे। 2-4 लहान-सहान पुरस्कार मिळवले आहेत। परिसंवाद, चर्चासत्र यांची आमंत्रणं, वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्धी हे सगळं त्याला मिळालेलं आहे। तरी पण आत कुठेतरी यातलं फोलपण त्याला जाणवतं आहे। आणि मग एक चतुर स्त्री वाचक जुन्या ओळखीचा दाखला देऊन त्याचं कौतुक करते आणि त्याच वेळी एक आव्हान देते। आणि मग लेखकाचा स्त्री दाक्षिण्याचा, बायकोवरील प्रेमाचा मुखवटा गळून पडतो। स्वतःची सोयीस्कर समजूत करून घेऊन अनुभव घेण्याच्या मोहात तो पडतो। त्याच्या मनात विचार येतो, ते गुंते अधिक नीटपणे जाणून घेण्यासाठी आपल्याला बाई अधिक कळली पाहिजे। फक्त बायको म्हणून वावरणारी एकुलती बाई नव्हे व एरवीच्या आयुष्यात येणाऱ्या ठरीव नात्यातल्या बायका नव्हेत, तर एक खरीखुरी बाई, संपूर्ण वेगळी अशी। इथे त्याचा स्वचा शोध त्याला त्याच्या लेखक या ओळखीच्या पलीकडे घेऊन जातो। त्याचवेळी पत्नीचं आयुष्यातील समाधान आपल्यावर अवलंबून आहे या त्याच्या समजुतीला देखील तडा जातो। सानिया यांच्या कथांमध्ये आपल्या समाजातील विषमतेवर आधारित पुरुषसत्ताक कुटुंब रचना आणि त्याविरुद्ध स्त्री स्वातंत्र्याचा विचार अधोरेखित करणाऱ्या स्त्रियांचं चित्रण येतं। दुष्काळ या कथेत एक नवीन लग्न झालेलं जोडपं आहे। त्याच्या इच्छा, स्वप्न त्याने ठामपणे उच्चारली आहेत। ती अजून नव्या आयुष्यात रुळते। साधी न नीट बंद करण्याची गोष्ट, पण त्यावरून मतभेद, भांडणं, तिची बाजू समजून न घेणं, पण हे केवळ निमित्त। कसं वागायचं हे त्याला कुणी सांगितलेलं नकोय, पण तिला आत्मभान आहे, नोकरी आहे। त्याला सोडून देणं हा पर्याय तिनं मनाच्या एका कप्प्यात ठेवून दिलाय, त्यावर आणखी विचार करण्यासाठी। प्रेमाचा जनुक या कथेतील नायक आयुष्यभर पुरुषसत्ताक विचारसरणीने जगत आला आहे। त्यात काही वावगं आहे असं त्याला कधी वाटलंच नाही आणि म्हणूनच पत्नीशी किंवा मुलीशी त्याचं प्रेमाचं नातं कधी नव्हतंच। सानिया लिहितात, बायको म्हणत असे सुरुवातीला कधीतरी की वडिलांचा सहभाग असायला पाहिजे मुलीला वाढवताना वगैरे, म्हणजे अशा शब्दात नव्हे, पण काही लहान सहान गोष्टी त्यानं कराव्यात असं ती म्हणून दाखवत असे।
पण ते हळूहळू विरून गेलं. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलगी त्याची काळजी घेण्याचं कर्तव्य पार पाडते आहे, पण तिने तिचे स्वतंत्र आयुष्य निवडले आहे. आई आणि मुलगी यांच्या नात्यातील अनेक छटांचे वर्णन सानिया यांच्या बऱ्याच कथांमध्ये येते. असण्याचा प्रश्न या कथेतील प्रौढ नायिका मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी निघाली आहे. तिथे ती तिच्या जुन्या मित्राला भेटते. अनेक वर्षापूर्वीच्या त्यांच्या ग्रुपच्या आठवणी ताज्या होतात. त्या काळचे एका आदर्शाने झपाटलेले जीवन आठवते. ग्रुपमधले सगळे पुढे सरधोपट आयुष्य जगले. ती आदर्श सांभाळत राहिली, इतरांना उपदेश करत राहिली. पण त्यातून आपण काय मिळवलं याबद्दल आता ती साशंक आहे. तिच्या संसारातला संवाद केव्हाच संपलाय. मुलगी पितृसत्ताक समाजात भरडली जाते आणि हिच्याकडे वेळ कमी आहे. तिला कॅन्सर झालाय. कंगवे ही आणखी एक तरल कथा. तिच्या ऑफिसच्या परिसरात कंगवे विकणारा म्हातारा. तिला त्याच्याबद्दल आस्था. नोकरी करत ती घर देखील सांभाळते आहे. घरात तिची लहान मुलगी आणि सासू. नवरा परदेशी कामावर गेलेला. 1.5 वर्ष झालं तरी परतलेला नाही. मनावरचं हे प्रचंड दडपण छोट्या छोट्या आनंदाने दाबून टाकणारी ती, आणि त्यातून स्वचा, इतरांच्या अस्मितेचा शोध. सानिया यांच्या कथा आपल्या भोवतालातील स्त्रीच्या मनाचा तळ शोधतात. बदलत्या परिस्थितीचे भान ठेवत संवेदनशील वृत्तीने भोवतालच्या वास्तवाचे चित्रण करतात. या सर्वच लेखनात तरुण वयातील स्वतंत्र आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली संवेदनशील माणसं भेटतात. रेषा या कथेत एका हरवलेल्या नात्याची रेषा शोधत भारतात परतलेली निमा आहे. वडिलांनी आईचा विश्वासघात केल्यावर 4 वर्षांच्या निमाला घेऊन आईने घर सोडलेलं. त्याला 25 वर्ष होऊन गेलीत. आईने आजीचा दुस्वास केला तरी नातीला आजीचं नातं नाकारता येत नाही. पण ही तरुण परदेशी वाढलेली नात देखील आता एका लग्न झालेल्या माणसात गुंतली आहे. मुलाचं अनैतिक वागणं सहन करण्याव्यतिरिक्त आजीला गत्यंतर नव्हतं आणि नातीला काही सांगण्याइतकी जवळीक उरलेलीच नाही. शेवटी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने जगतो हे सत्य ही कथा अधोरेखित करते. दैनंदिन जीवन जगताना एक स्त्री म्हणून स्वयंपूर्णतेने जगण्याचा घेतलेला अनुभव हा आपल्या अस्तित्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग असू शकतो, हे भान या कथांच्या नायिकांना आहे. सावट या कथेची नायिका पुत्राच्या अकाली निधनाने दुःखी असलेली आई आहे. नवरा आणि मुलगी तिला बिंडोक समजतात. पण आपण एक सामान्य आयुष्य जगलेली स्त्री असलो तरी इतरांच्या मनात काय विचार चालले आहेत हे समजण्याची कला आपल्याकडे आहे, हे भान तिला येतं आहे. बाई आणि या कथेत स्त्री म्हणून जगताना येणारे अनुभव, प्रचलित चौकटीच्या बाहेरचे आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे अनुभव आणि चौकटीच्या आत जगताना पडणारे प्रश्न यांचा मागोवा लेखिका समर्थपणे घेतात. या कथेतली एक स्त्री म्हणते, शेवटी लग्न हे लग्न असतं, म्हणजे एका नवऱ्याबरोबर रीतसर भरवशानं राहता येतं. वाटत जातं हळूहळू त्याच्याबद्दल, नाही असं नाही. मुलं बाळ झाली की मग थोडा जीव मोकळा होतो आपला, म्हणजे फार उंच अपेक्षा राहत नाहीत. आपण आपलं लक्ष दुसरीकडे कशात केंद्रित करायचं. सानिया यांच्या कथेत स्त्री केंद्रस्थानी असली तरी त्यांच्या कथा निव्वळ स्त्रीवादी राहत नाहीत. त्या मानवाच्या अस्तित्वाचा, आधुनिक जगण्याचा आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या आड येणाऱ्या अनेक लहान सहान परिस्थितींचा शोध घेतात. त्यातून जगण्याचा अर्थ धुंडाळतात. गतजन्म या कथेत नायिकेच्या सुप्त मनातली भीती एक व्याधी होऊन तिला पिडते, तर लागण कथेची नायिका प्रत्येकाला वाटणारा आयुष्याचा हव्यास हा एक मानसिक आजार आहे असं मानते. मुली कथेत भिकारी मुलींना पाहताना एका किशोरवयीन मुलीला स्वतःच्या सुरक्षित आयुष्याविषयी अपराधी वाटू लागतं, तर तह या कथेत आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी लेखिका चित्रित करतात. सानिया यांच्या कथेतील स्त्रिया सुशिक्षित, कमावत्या, स्वातंत्र्याची आस धरणाऱ्या स्त्रिया आहेत.
स्वतःबद्दल त्या एक व्यक्ती म्हणून विचार करतात आणि संवेदनशीलतेने इतरांचा विचार करतात. स्त्री व्यक्तिरेखांचं हे मानवीकरण हा सानिया यांच्या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे. या आधुनिक लेखिकेविषयी आज आपल्याशी बोलत आहेत डॉक्टर वंदना बोकील. नमस्कार, मी वंदना बोकील कुलकर्णी. सानिया या प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लेखिकेच्या अशी वेळ या संग्रहावरती आपण आज अर्चना मिरजकर यांच्याकडून ऐकतो आहोत. या संदर्भात मी माझी 2 निरीक्षणं या कथासंग्रहाच्या संदर्भातली नोंदवते आहे. सानिया यांच्या सगळ्याच कथांमध्ये आपल्याला दिसते 80 सालापासून सानिया लिहित आहेत. त्यांच्या सगळ्या कथांमधून आपल्याला एक प्रगल्भ आणि संयत असा सूर कायम ऐकायला येतो. आणि या प्रकारच्या लेखिकेचा जो लेखन स्वभाव म्हणता येईल तो आपल्याला अशी वेळ या संग्रहामध्ये सुद्धा दिसतो. या संग्रहातल्या 2 कथांचा उल्लेख मी मुद्दाम करेन इथे. त्यातली पहिली कथा आहे दुष्काळ. या कथेमधली जी नायिका आहे त्या नायिकेचं नवीनच लग्न झालं आहे आणि तिच्या नवऱ्याबरोबर तिनं नवीनच संसाराला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी तिच्या लक्षात येतं की या घरातला जो नळ आहे तो गळतो आहे आणि त्या टिपटिप गळणाऱ्या नळाचा तिला अतिशय त्रास होतो. प्रत्येक गळणाऱ्या थेंबाबरोबर तिला आठवतात त्या उन्हा तानामध्ये डोक्यावरती हंडे घेऊन पाण्याच्यासाठी वणवण हिंडणाऱ्या बायका. आणि इतकी संवेदनशील अशी ही सुशिक्षित सुजाण अशी स्त्री तिच्या नवऱ्याला सांगू पाहते की तो नळ बंद करणं किती गरजेचं आहे आणि त्याला मात्र ते समजत नाही. ही न समजण्याची शोकांतिका अनेक स्त्री पुरुषांमध्ये आपल्याला दिसते. संवेदनशीलतेचा अभाव, बेफिकिरी या सगळ्या गोष्टी तिथे एकवटल्या आहेत असं दिसतं आपल्याला. आणि नवऱ्याला मात्र असं वाटतं की इथे नव्या आपल्या दिवसांमध्ये हिला त्या गळणाऱ्या नळाची मात्र फिकीर जास्त आहे. आता हा जो विसंवादाचा भाग आहे इथूनच या कथेची सुरुवात आहे. आता माहीत नाही ही नायिका कोणता निर्णय घेईल, ती पुढे जाऊन कशा प्रकाराने वागेल आणि त्या दोघांचं नातं कसं असेल. पण जो तुकडा कथेमध्ये येतो त्या कथेमध्ये त्या नायिकेची कमालीची तीव्र संवेदनशीलता दिसते आणि पर्यावरण स्नेह असा शब्द कुठेही न वापरता ही लेखिका आपल्याला त्याच्याबद्दलचं भान देते. दुसरी कथा प्रेमाचं जनुक ही आहे. प्रेम ही गोष्ट मनातूनच म्हणजे खरं तर रक्तातूनच माणसाला मिळत असते आणि ते केवळ स्त्री पुरुष प्रेमापुरतं संबंधित नाही हे या कथेचं प्रतिपादन आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आहे. 2 म्हणजे आईबाबा आहेत आणि त्यांची मुलगी आहे. आणि ही मुलगी सुशिक्षित आहे, अतिशय हुशार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कॉर्पोरेट विश्वामध्ये जाणं तिनं नाकारलं आहे आणि ती ॲनिमल रेस्क्यूमध्ये काम करते एका स्वयंसेवी संस्थेमध्ये. वडिलांना मात्र ते अजिबातच पसंत नाही आहे आणि आईचा मात्र तिला पाठिंबा आहे. आणि असं करून या आई मुलीचं जग तिच्या एकत्रित तिघांच्या कुटुंबाच्या जगापेक्षा काहीसं वेगळं आणि अधिक ज्याला आपण सेन्सिटिव्ह, अतिशय संवेदनशील असं होतं, समजुतीचं होतं. आपण या जगाच्या कायम बाहेर राहिलो याचं भान त्या बाबांना फार उशिरा येतं जेव्हा की त्यांची बायकोही नाही आहे आणि मुलगीही काहीशी दुरावलेली आहे अशा काळात. पण ही मुलगी जे सांगते ते फार महत्त्वाचं आहे. ती म्हणते की प्रेमाचं जनुक आतूनच असायला लागतं बाबा, ते तुमच्यात नाही. हे जे ठामपणे त्या मुलीचं सांगणं आहे तिथून त्या वडिलांमध्ये काहीतरी एक जागं होतं आणि ते थोडासा तरी आत्मशोध घ्यायला प्रवृत्त होतात. मला या 2 कथा फार महत्त्वाच्या, 2 वेगवेगळ्या अनुभवांवरती लिहिलेल्या असल्या तरी त्यांच्यातलं अंतस्थ नातं एक आहे असं वाटतं. सानियांच्या सगळ्याच कथांमध्ये आपल्याला बहिणी बहिणी, मैत्रिणी मैत्रिणी, आई मुलगी, सासू सून, सहकारी स्त्रिया अशा स्त्रियांमधली नाती फार आत्मीयतेने रंगवलेली दिसतात. याही कथेत ते तसं दिसतंच आपल्याला. आणि एक जो संयत सूर सतत सुरुवातीपासून ऐकू येतो त्याला हाही कथासंग्रह अपवाद नाही असं मला वाटतं. आणि जरूर आपण सगळ्यांनी हा कथासंग्रह वाचावा. एका वेगळ्या अतिशय संवेदनशील विषयांना लेखिका कशी भिडते ते यामधून आपल्याला दिसतं. धन्यवाद. स्त्रीचे अस्तित्व, तिची महत्त्वाकांक्षा, तिचे व्यक्ती म्हणून जगणे, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे हे सर्व कलात्मक रीतीने मांडणाऱ्या कथांचा अशी वेळ हा संग्रह अवश्य वाचा. झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आजच्या जगात मानवी मूल्यांच्या उत्क्रांतीचा पट उलगडून दाखवणारी एक कादंबरी आपण जाणून घेऊ ग्रंथयात्रेच्या 100व्या भागात.
तोपर्यंत वाचत रहा.